नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सगळ्यात आधी बातमी आहे थेट सातासमुद्रापार अफगाणिस्तानातून पंजशीरमध्ये 300 तालिबान्यांना ठार केलं अशा प्रकारचा दावा केला अहमद मसूदनं. अहमद मसूद हा माजी मुजाहिदीन कमांडरचा मुलगा आहे आणि तालिबान्यांच्या विरोधात पंजशीरमधली मसूद सेना आक्रमक आहे, सज्ज आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमद मसूदच्या सेनेचा युद्ध सराव सुद्धा सुरू होता. त्याच्यावरही आम्ही एक विशेष कार्यक्रम तुम्हाला काही दिवसांपूर्वी दाखवला होता. आणि आता ही मसूद सेना आक्रमक झाली आहे. तालिबाननं इशारा दिला होता पंजशीर खोऱ्यावर हल्ला करण्याचा आणि पंजशीर खोऱ्यातल्या नागरिकांनी सुद्धा आपल्याला शरण यावं असं आवाहन तालिबाननं केलं होतं. पण ते अहमद मसूदच्या नेतृत्वाखालच्या पंजशीरच्या नागरिकांनी फेटाळून लावलं. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे या मसूद सेनेबद्दल? मिलिंद, अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती ज्या पद्धतीची आहे त्यानंतर तालिबानी सत्ता हस्तांतर केल्यानंतर त्यांनी सगळ्या राज्य आहेत 34 राज्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की त्यांनी तालिबान सरकारच्या अंतर्गत यावं. त्यानंतर या आव्हानाला पंजशीरमध्ये अहमद मसूद आहे त्यांनी त्याला विरोध केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की तालिबान आमच्या प्रांतावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही आणि आम्ही तालिबानांच्या विरोधात लढू. याच पार्श्वभूमीवरती तालिबान्यांनी पंजशीरवरती हल्ला केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याच्या आधारावरती अहमद मसूद यांचा हा संपूर्ण जो हल्ला केला जातो परतवून लावण्याकरिता अहमद मसूदने जवळपास 300 तालिबान्यांना ठार केल्याची माहिती पुढे आलेली आहे. अहमद मसूद हा जो आहे माजी मुजाहिदीन कमांडरचा मुलगा आहे, जो तालिबानाच्या विरोधात अहमद मसूद लढत आहे. त्याची सेना आक्रमक आहे. जवळपास 300 तालिबान्यांचा खात्मा करण्यास यश आल्याचा दावा मसूदच्या सेनेने केलेला आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं तालिबान्यांनी काबूलच्या संपूर्णपणे सत्ता हस्तगत केली आहे त्याच धर्तीवरती तो इतर प्रांतांचीही सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अनेक राज्यातून त्याला बऱ्यापैकी विरोध होतोय. त्या पार्श्वभूमीवर बघूया की अफगाणिस्तानमधून काय नवीन वृत्त पुढे येतं. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला मसूदने 300 तालिबान्यांना ठार केल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, याला अहमद मसूदचा जो दावा आहे त्याला मसूदच्या व्यतिरिक्त अन्य कोणी पुष्टी दिली आहे, म्हणजे तालिबान किंवा कुठली आंतरराष्ट्रीय संस्था संघटना किंवा कोणी? या संदर्भात अजूनही औपचारिकपणे तालिबानच्या वतीने कुठलंही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाहीये. पण ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरून या जो मसूदचा दावा आहे त्याला पाठिंबा दिला जात असल्याची माहिती प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. अहमद मसूदनं दावा केलाय की 300 तालिबान्यांचा खात्मा केलाय त्याच्या सेनेनं. कसं पाहताय तुम्ही याकडे? असं आहे की मी पहिले पण म्हटलं होतं की जे तालिबान आहे हे एक कोहेसिव्ह फोर्स नाही. तालिबान जे आहे ते बेसिकली पश्तून किंवा पठाणी डॉमिनेटेड आहे 90%. परंतु अफगाणिस्तानची 50%हून जास्त आणि सध्याची जी परिस्थिती मीडियातनं समोर येते आहे त्याप्रमाणे 3 जिल्हे हे अँटी तालिबान फोर्सनी हे परत मिळवलेले आहेत आणि त्यांचा मुख्य जो आहे तो अहमद शाह मसूद, जो पहिला वॉरलॉर्ड होता ज्यांनी तालिबानच्या विरुद्ध 20 वर्ष लढाई केली होती, त्याचा मुलगा अहमद मसूद हा सध्या हे कोलिएशन नेतृत्व करतो, मिलिटरी नेतृत्व. आणि त्यांचं जे पॉलिटिकल नेतृत्व आहे ते साले नावाचे गृहस्थ आहेत जे अफगाणिस्तानच्या पहिल्या सरकारचे व्हाईस प्रेसिडेंट होते. तर ही एक अँटी तालिबान रेजिस्टन्स फोरम हा सुरू झालेला आहे. त्यांनी जे यश मिळवलंय ते खरं किती खोटं किती हे तर मीडिया सांगू शकेल. परंतु ज्या बातम्या मीडियात येत आहेत त्याच्याप्रमाणे तालिबाननी त्यांच्यावरती हल्ला करण्याचा मागच्या 2 दिवसापूर्वी जो प्रयत्न केला त्याच्यात 30 तालिबानी मारले गेले होते. मग त्याच्यानंतर तालिबाननी तिथून 20 किंवा 25 लहान मुलांना किडनॅप केलं दम देण्याकरता या अहमद मसूदला. अहमद शाह आणि अहमद शाह त्याचे वडील अहमद मसूद सध्याचा अहमद मसूदला की जर तुम्ही लढत राहिला तर आम्ही या मुलांना मारू किंवा असं करू. आणि आता पुढची बातमी तुम्ही सांगता आहात की त्यामध्ये 70 अजून तालिबानी मारले गेलेले आहेत. तर हे जे नियर सिव्हिल वॉर आहे, गृहयुद्ध आहे,
याची सुरुवात झालेली आहे आणि अँटी तालिबान फोर्स हे नक्कीच बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. फक्त त्यांना जो इंटरनॅशनल सपोर्ट मिळाला पाहिजे तो मिळाल्याशिवाय तालिबानशी लढाई करणं हे इतकं शक्य होणार नाही. नेमकी काय डेव्हलपमेंट होईल हे येणारा काळ सांगेल, परंतु यांचं जे पास्ट परफॉर्मन्स आहे ते खूपच चांगलं आहे. महाजन सर, अहमद मसूदनं 2 दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांना मुलाखत दिली होती आणि त्यात त्याने म्हटलं होतं की आम्ही अतिशय नेटानं मुकाबला करू, कारण आम्हाला तालिबानच्या अनेक गोष्टी मान्य नाहीत, त्यांची हिंसा तर आम्हाला अजिबात मान्य नाही. अमेरिकेला त्यांनी आवाहन केलं होतं आम्हाला मदत करावं अशा प्रकारचं. तुम्हाला असं वाटतं की या अहमद मसूदला अमेरिका किंवा अन्य कुठले देश उघड किंवा छुपा अशा प्रकारचा पाठिंबा देतील किंवा मदत करतील? असं आहे की आता सध्या जे अमेरिका आहे तिथून आपला हात पळून बाहेर निघालेला आहे, तर सध्या तरी ते लगेच काही करतील ही शक्यता फारच कमी दिसते आहे. कारण त्यांची आता सगळीकडे म्हणजे सगळं जग त्यांना बघून हसतं आहे. ते हालचाल केव्हा करतील? ज्या वेळेला त्यांना त्यांच्या मेनलँड वरती हल्ला होईल, दहशतवादी हल्ला जसा 9/11चा झाला होता, तर ते डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होतील. पण तोपर्यंत बाकी जगात काय चाललंय याची त्यांना फारशी चिंता नाही. परंतु एवढं मात्र नक्की की अनेक वेळा इंटरनॅशनल मदत न मिळता सुद्धा हे जे वॉरलॉर्ड्स आहेत यांची लढण्याची क्षमता ही बऱ्यापैकी आहे. कारण इथे जी लढाई होते ही फक्त स्मॉल आर्म्स म्हणजे रायफल आणि लाईट मशीन गनचा वापर करून केलेली लढाई असते. ही याला फारशा आंतरराष्ट्रीय सपोर्टची गरज नसते आणि लढवय्येपणा ते यांच्याकडे यांच्या रक्तातच भरलेला आहे. आणि यांनी म्हणजे 20 वर्षे लढले होते तालिबानच्या विरुद्ध, 10 वर्ष हे लढले होते सोव्हिएट युनियनच्या विरुद्ध, आणि त्यावेळेस सुद्धा त्यांना फारसा पाठिंबा नव्हता. कारण जर तुम्ही ही जर जॉग्राफी बघितली, हा भूगोल बघितला, हा जो पंजशीर व्हॅलीचा जो भाग आहे तो सेंट्रल एशियन रिपब्लिक जे आहे त्यांच्या जवळ आहे, तर त्यांना तिथून कोणाचा सपोर्ट मिळत नव्हता. कारण ते रशियाच्या विरुद्ध लढत होते, तरी पण ते लढू शकले आणि तालिबानच्या विरुद्ध सुद्धा लढू शकले. बरोबर. म्हणजे 20 वर्षांपूर्वी ज्यांनी रशियाला पण हरवलं होतं, रशियाच्याही नाकीनं वाढलं होतं, तेच आता तालिबानच्याही नाकीनं वाढतायत. पण हे किती काळ सुरू राहू शकतं असं वाटतं? शेवटचा प्रश्न. कारण शेवटी यांना येणारी जी रसद आहे म्हणजे अन्नधान्य, पाणी किंवा अन्य गोष्टी, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत या सगळ्या बाहेर न येतात आणि तालिबान्यांनी त्यांची रसद पूर्णपणे तोडली. असं आहे बघा की जोपर्यंत रसद म्हणजे ज्याला तुम्ही जेवण खाण्याचा प्रश्न आहे तो काही प्रॉब्लेम नसतो, जोपर्यंत शस्त्राचा प्रश्न आहे तो पण काही प्रॉब्लेम नसतो. कारण एक जर रायफल तुमच्याकडे आली तर त्याचं आयुष्य 20-25 वर्ष एवढं असतं. परंतु जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ॲम्युनिशन किंवा दारुगोळा. एखादी गोळी जर फायर केली तर ती काही पुन्हा रिसायकल करता येत नाही, ती नवीन बनवावी लागते. तर हा जो ॲम्युनिशन सपोर्ट आहे, आज आपण जर बघितलं की तालिबानची जी पूर्ण अर्थव्यवस्था होती या 3 गोष्टींवरतीच ती अवलंबून होती. एक तर ड्रग्ज म्हणजे अफगाणच्या चरस, दुसरं शस्त्र विकणं, तिसरं ॲम्युनिशन विकणं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये पैशांनी काहीही विकत घेता येऊ शकतं, इन्क्लुडिंग लॉयल्टीज ऑफ पीपल जे तुमच्यावरती हल्ला करतायत. म्हणजे हल्ला करायला कोणी आलं तर त्यांना पैसे देऊन विकत घेता येऊ शकतं. पण म्हणजे आता यांच्याकडे पैशाची ताकद किती आहे, यांच्याकडे सध्या ॲम्युनिशन स्टॉक किती आहे, त्यांना येणाऱ्या काळामध्ये किती स्टॉक अजून जास्त मिळवता येईल, हे म्हणजे अतिशय इम्पॉन्ट्रेबल्स आहेत की ज्याच्यावरती आता कॉमेंट करणं हे सोपं नाही. परंतु एवढं नक्की की यांची कॅपॅसिटी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे ना. म्हणजे जे 2 म्हणजे रशियाच्या किंवा युएसएसच्या विरुद्ध लढू शकले होते विदाऊट एनी सपोर्ट इतके वर्ष, तर ते तालिबान विरोधात निश्चित लढू शकतील. खरंय. महाजन सर, खूप खूप धन्यवाद या अतिशय महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती. अफगाणिस्तानमधल्या आणखीन 146 नागरिकांना आज भल्या पहाटे दिल्लीमध्ये आणण्यात आलंय. विविध फ्लाईट्समधून हे नागरिक दाखल झाले आहेत आणि या सगळ्यांनी आता दिल्ली गाठले. दरम्यान भारतानं रविवारी 3 विमानांच्या माध्यमातून 400 नागरिकांना भारतामध्ये आणलंय. त्यात 229 भारतीयांचा समावेश आहे. 2 अफगाण संसदेचे सदस्य आहेत आणि अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथून पहिल्यांदा 168 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचं C-17 हे विमान आलं होतं. दिल्लीजवळच्या हिंडेन इथल्या एअरबेसवर एअरफोर्सच्या ते उतरवण्यात आलं होतं. यातही 23 अफगाणी शीख होते, अनेक हिंदू होते आणि आता आणखीन नागरिक अशाच पद्धतीनं दररोज
3 ते 4 विमानं कदाचित भारतात येऊ शकतात. संसद सदस्य अनारकली होनरियार आणि नरेंद्रसिंह खालसा तसंच त्यांचे कुटुंबीय यांचा या सुटका केलेल्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत दिल्लीहून. प्रशांत, पुढचे 3-4 दिवस आणखीन अशाच प्रकारे लोक येत राहणार, कारण साधारण 1200 ते 1500 लोक अफगाणिस्तानात अडकून पडले होते अशी प्राथमिक माहिती होती. बरोबर आहे. 1200 ते 1500 लोक होते, त्यापैकी 400 लोकांना भारतात परत आणण्यामध्ये भारत सरकारला यश आलेलं आहे. त्यानंतर अजून 4 विमान आज येणार होते. त्यामध्ये जर बघितलं 517 क्वातार एअरवेजचं हे विमान जे आहे रात्री म्हणजे पहाटे 1:55 आलेलं आहे. त्यामध्ये 30 लोक आलेले आहेत. त्यानंतर एअर इंडियाचं 972 विमान आहे ते सकाळी 3:10 पोहोचलेलं आहे, त्यात एक व्यक्ती आलेला आहे. त्यानंतर इंडिगोचं जे आहे 631702 हे इंडिगोचं विमान जे आहे हे सकाळी 4:45 पोहोचलं आहे, त्यामध्ये 11 व्यक्ती आलेले आहेत. त्यानंतर विस्तारा युकेचे 284 हे जे विमान आहे ते सकाळी 5:10 दिल्लीत दाखल झालेलं आहे आणि ते त्यामध्ये 104 व्यक्ती होते. अशा पद्धतीने जर बघितलं तर आतापर्यंत आज सकाळीपर्यंत साधारणतः पहाटपर्यंत 146 नवीन लोकांना भारतात आणण्यामध्ये भारत सरकारला यश आलेलं आहे आणि अजून साधारणतः 4 ते 5 विमान दररोज येतील अशा प्रकारची माहिती खास करून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने मिळालेली आहे. सोबतच जर बघितलं आपण तर केंद्रीय हवाई दलाच्या वतीने देखील मोहिमा राबवल्या जात आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताचे जे नागरिक आहे आणि भारतात येण्यास इच्छुक असलेले जे अफगाणी भारतीय कुटुंबातले जे नागरिक आहेत त्यांना भारतात परत आणण्याकरता सगळे युद्धस्तरावरती प्रयत्न सुरू आहेत. प्रशांत, एक शेवटचा प्रश्न. काही अफगाणी नागरिकांना आपण भारतात घेऊन येतोय की ज्यांनी भारताकडे आसरा मागितला होता, शरणागती पत्करली होती आणि म्हटलं होतं की आम्हाला भारतात यायचं आहे, आणि यासोबत काही लहान मुलं आहेत की ज्यांचे पालक नाही आहेत, अशांची पण विशेष व्यवस्था केली जाते सरकारकडून. त्याबद्दल काही अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे? बरोबर. खास करून जर बघितलं अनेक लहान बालक ज्यांचे आई वडील नाही आहेत अशांना देखील भारतात परत आणले जाते. अनेकांना तर विदाऊट पासपोर्ट भारतात परत आणलं जात आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी भारतात आश्रय मागितला आहे अशांनाही भारतात परत आणले जात आहे. आपल्याला माहित असेल की यावेळेस भारतामध्ये जवळपास 6 ते 7 हजार लोक हे साधारणतः दिल्लीच्या आजूबाजूमध्ये राहतात जे अफगाणी नागरिक आहेत. त्या लोकांनी भारताकडे विनंती केलेली आहे की आमच्या कुटुंबियांना भारतात येऊ द्यावं, कारण की आमच्या कुटुंबियांपुढे मोठं आव्हान आहे आणि त्यांना त्यांच्यावर केव्हाही गोळी झाडली जाऊ शकते, कारण की त्यांचे अनेक कुटुंबीय हे देशाबाहेर राहतात. त्यामुळे त्यांना भीती वाटते की हे सगळे जे आहेत हे सगळे हे देशविरोधी कृत्य करतात असं त्यांच्यावरती आरोप केला जातो. त्यामुळे हे सगळे नागरिक जे आहेत यांनी भारत सरकारला विनंती केली आहे की यांना भारतात येऊ द्यावं. सोबतच जसं उर्मिलीने आपण उल्लेख केला की ज्यांचे आई वडील दगावलेले आहेत, त्या गोळीबारात मारल्या गेलेले आहेत, त्याचे लहान मुलांना देखील भारतात आश्रय दिला जात आहे. अनेकांकडे पासपोर्ट नाही आहे तरीही पण त्यांची विशेष व्यवस्था करून भारतात आणले जात आहे. अशा प्रकारच्या अनेक पातळीवरती मदत करण्याचा प्रयत्न भारत करतो. बरोबर. प्रशांत, भारतानं या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जी मानवतावादी भूमिका आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि याचं जगभरात निश्चितपणे कौतुक होईल, यात काही. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि महाराष्ट्रातला एक गंभीर चर्चेतला मुद्दा, राज्याला काहीसा काळीमा फासणारी घटना खुर्द उघडकीस आली. चंद्रपूरच्या जिवती इथून साधारण 12 किलोमीटर आत डोंगराळ अतिदुर्गम भागामधली ही धक्कादायक घटना आहे. वणी खुर्द नावाचं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी काही महिला आणि वयोवृद्धांना भर चौकात हातपाय बांधून जबरदस्त मारहाण केली. या घटनेमध्ये आत्तापर्यंतची जी माहिती आहे 7 जण जखमी झालेत, तर 5 जण अतिशय गंभीररित्या जखमी आहेत आणि त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दृश्य तुमच्या अंगावर काटा आणणारी आहेत, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण चंद्रपूरमधली घटना आहे. गावातल्या काही लोकांना भानामतीचा संशय आला आणि यानंतर गावातल्या काही महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना भर चौकामध्ये बेदम मारहाण करण्यात आली. 7 वाजायला बोलवलं बघा शनिवारी. बोलवल्यावर आम्ही म्हणलं का आलो तुम्ही, असं असं तुझ्या घरात आहे. नाही बापू, माझ्या घरामध्ये माझ्यापाशी काही नाही.
मी तुमचे पाय पडून खायलो, तुमचे धुरे फटून खायलो, मी माझ्यापाशी का हाय असे चांगले बी माणसाला सांगलो, मी समजून सांगलो, समजायला पहिलेही समजून सांगलो. ठीक आहे म्हणले, लेकरा खाते ठेवले, वागू द्या म्हणले. वागू द्या म्हणल्यावर वागलं. आजवर वागलं ना, आता सवारी आली हे बघा असं केलं हे लोकांनी. हां, शनिवारी 7 वाजायला जे बोलून आणलं तर 11 पसर बघा आम्हाला मारपीट, माझ्या सुनेला मारलं, ह्या माझ्या मालकाला मारलं, ह्या भावाला मारलं. शुक्रवारी बाया भानामध्ये होऊन भोकू लागला की मग गाव सारे एक झालं. एक होऊन त्यांनीच भानामती केलं म्हणून आमच्यावर आरोप रचविला. आरोप रचवून समज घ्यायचा म्हणून चौकामध्ये आणून आम्हाला मारलं. मारून तर बी पोलिस बी आले तर पोलिसाला सुद्धा अडवत झाली. आम्ही निघू देत नाही म्हणून हातपाय बांधून ठेवते. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. राजुरा इथले स्थानिक आमदार आहेत सुभाष धोटे आपल्यासोबत. सुभाषजी, या सगळ्या प्रकरणात आता 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण पुढे काही कारवाई झालेली नाही. नेमकी घटना घडली कशातून? नाही, हा विषय असा आहे की वणी खुर्द म्हणून जिवती तालुक्यात एक गाव आहे. हो, त्या गावामध्ये जवळपास एक 400-500 ची लोकसंख्या आहे. बरं, 2-250 मतदार तिथं आहे. हे सगळे लोक मराठवाड्यातून रिहॅबिलिट झालेले आहेत 70-75 दशकामध्ये. बरं, याच्यामध्ये काही बौद्ध समाज लोक आहे, काही मातंग समाज लोक आहे, काही मराठा आहे आणि काही अदर समाज आहे. बरं, तर हे प्रकरण जे घडलं, एक शांताबाई सोनकांबळे नावाची एक महिला, हॅलो, अगोदर ही केकेझरीत राहत होती. बरं, त्या केकेझरीमध्ये तिनं असाच प्रकारचा प्रकार केला तर त्या केकेझरीच्या लोकांनी गावाच्या सगळ्या तिला गाव एकत्र करून तिला गावाच्या बाहेर काढलं. तर ती महिला आता त्या वणी खुर्दमध्ये राहते. आणि हा जो प्रकार घडला त्या दिवशी 2-3 महिलांच्या अंगामध्ये ते आल्या, ते केसबीज सोडून आपलं माझ्या देवी आली मग हे झाली ते झाली म्हणून असं काहीतरी करायला लागल्या. तर मग ते गावच्या काही लोकांनी, इकडले लोक तिकडले लोक असे मिळून, म्हणजे काही असा कुठलाच एक समुदाय किंवा एक संघ असं नाही आहे, म्हणून ते ज्या अशा करणाऱ्या लोकांना काहीतरी चोप दिला त्यांनी. आणि मग ते थोडंसं वातावरण पेटलं. वातावरण पेटल्यानंतर मग 12 लोकांना पोलिसने आणून दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि त्यापैकी 7 लोकांना डिस्चार्ज झाला आणि 7 लोक दवाखान्यात भरती आहे. सध्या पोलिसचा तिचा बंदोबस्त सगळा आहे, कोणालाही जाऊ देत नाहीये. पण अत्यंत घृणास्पद प्रकार आहे हा. अजूनही आपण 100 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास, 100 वर्षाच्या पूर्वी जाण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहोत. तिथं मी लवकरच भेट पण देणार आहे. आणि झालेली घटना ही चुकीच्या पद्धतीनं, विशेषतः बाहेरच्या लोकांचा कुठलाही त्यात सहभाग नाही, त्या गावामधलंच अंतर्गत त्यांचं थोडंसं म्हणजे जादू टोना म्हणा किंवा भानामती म्हणा अशा प्रकारची. पण सुभाषजी, जी दृश्य आपल्याला दिसत आहेत त्याच्यात साधारण 4-5 जणांना खालती झोपवलंय, हातपाय बांधले होते त्यांचे, त्यांना मारहाण करण्यात आली. आणि तुम्ही म्हणताय वणी खुर्द एक 400 वस्तीचं गाव आहे, पण ही सगळेच्या सगळे लोक रस्त्यावर जमले होते आणि पोलीस जे त्यांना सोडवायला आले त्यांना सुद्धा त्यांची सुटका नाही करू दिली सुरुवातीला काही काळ. नाही, ते आता त्यांना त्या गावामध्ये एकदम असं टेन्शन निर्माण झालं त्याच्यामध्ये, या लोकांमुळेच आमचं गाव बाधित झालं, या लोकांमुळे आमच्या गावाची बदनामी होऊन राहिली, म्हणून त्यांचा तो संताप आला त्या लोकांना. त्यामुळे त्यांनी ज्या लोकांनी असं कृत्य केलं त्या लोकांवर त्यांनी असं बांधून केलं आणि त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ना पोलिसांना. 12 लोकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाले. पण मग आता तुम्ही जाऊन पोलिसचा बंदोबस्त, हो, तुम्ही दोन्ही बाजूची समजूत काढणार आहात आता? आम्ही प्रयत्न करणार आहोत दोन्ही बाजूची की हा प्रकारच नाही आहे, हे जादू टोना किंवा भानामती हा प्रकारच नाही आहे, त्यामुळे अशा फालतूच्या प्रकाराला बळी पडू नये आपण. मग थोडं सामोपचाराने घेण्याची आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्याची गरज आहे. बरोबर आहे, तेच करणार आहोत. सुभाषजी, धन्यवाद. एखाद्या छोट्याशा घटनेनं नाहीतर समाजातलं वातावरण कलुषित होऊन जातं, बिघडत जातं आणि त्याचा फटका सगळ्याच समाजाला बसतो असं होऊन चालणार नाही. पण एकीकडे आपण फार मोठ्या वैज्ञानिकतेच्या गोष्टी करत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मात्र स्थिती तेवढी सोपी नाही, सरळ नाही किंवा वैज्ञानिकदृष्ट्या अजून लोक सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयार नाहीत. आणि लक्षात असं येतं की कुठल्या तरी संशयातून काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली.
दिनांक 21/8/2021 रोजी 2 गटामध्ये वादविवाद चालू असल्याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी हजर राहून पाहणी केली असता दलित कुटुंबातील काही व्यक्तींना ते जादूटोणा करतात या कारणास्तव अन्य दलित कुटुंबातील सदस्यांनी काही लोकांच्या मदतीने मारहाण करून त्यांना बांधले असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्या व्यक्तींना सोडवणूक करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ज्योती पोलीस ठाणे येथे संबंधितांविरुद्ध जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून गेले. गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांची मीटिंग घेऊन ग्रामस्थांचे समुपदेशन केलेले आहे. रात्र कॉम्बिंग ऑपरेशन करून एकूण 13 आरोपींना अद्यापर्यंत अटक केलेली आहे. गावात चोख बंदोबस्त लावलेला असून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चालू आहे. गावामध्ये शांतता आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. चंद्रपुरातले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत. सुधीर भाऊ, वणीखुर्द गाव तुम्हाला चांगल्यापैकी परिचित आहे. का बरं अशी घटना घडली इथे? ते गाव मला परिचित नाही, कारण ते शेवटच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या टोकाचं गाव आहे आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर ही सर्व गावं आहे. पण एक खरं आहे, मला आठवतं की बरोबर आजपासून 20 वर्षापूर्वी अशीच एका सुशिक्षित कुटुंबामध्ये जादू टोण्याच्या संदर्भामध्ये ही घटना होऊन पतीला बांधून मारण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर विधानसभेत मी यावर तीव्र अशा पद्धतीचा विषयाची मांडणी केली आणि त्यानंतर आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची सुरुवात केली. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जरी आणला असला तरी या कायद्यामध्ये काही अंशी जी जनजागरण करण्याच्या संदर्भातला जो भाग होता तो मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून काही थोडासा देवेंद्रजीचं सरकार असताना झाला. पण या अगोदरही 15 वर्ष झाला नाही आणि आताही त्याच्यावर निश्चितपणे आपण सर्वजण उदासीन आहोत. या घटना एकूणच महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या होतात. या संदर्भामध्ये मी स्वतः व्यक्तिगत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करेन की त्या गावामध्ये योग्य पद्धतीने अंधश्रद्धेच्या संदर्भात जनजागरण करत कोणावर अशा पद्धतीने अंधश्रद्धेच्या संदर्भातल्या शंका घेणं तेही 21व्या शतकात विज्ञान युगात हे निश्चितच आपल्याला शैक्षणिक वातावरण व संवादामध्ये असणाऱ्या अडचणीचा हा एक पुरावा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. बरं सुधीर भाऊ, आणखीन एक प्रश्न. सुभाष धोटे आहेत स्थानिक आमदार राजुऱ्याचे. त्यांनी असं म्हटलं की ते स्वतः इथे भेट देणार आहेत, लोकांशी बातचीत करणार आहेत. तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या राजकारण्यांनी जे मान्यवर आहेत, ज्यांच्या शब्दाला मान आहे समाजात, आणि समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन थोडंसं समजुतीचं वातावरण आणि तुम्ही म्हणालात तशी जनजागृती करण्याची तातडीची आवश्यकता आहे? निश्चितपणे. आणि मला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की ज्या गावांमध्ये अशा पद्धतीने काही सेन्सिटिव्ह गावं असतात त्या गावांमध्ये अगोदरच माहिती होते की या कुटुंबावर अशी शंका घेतली जाते, तिथं तर जनजागरण करण्याची मोहीमच महाराष्ट्रातच केली पाहिजे. मला वाटतं की एखादी घटना जेव्हा होते तेव्हा ती घटना पुन्हा होऊ नये, हिस्ट्री रिपीट होऊ नये या दृष्टीने आम्हा सर्वांनाच काळजी घ्यावी लागते. मग तो लोकप्रतिनिधी असो की प्रशासन असो. त्या ठिकाणी आमदार सुभाष धोटे हे त्या गावात जाईल हे स्वागत करणे योग्य आहे की त्यांनी जाऊन त्या आपल्या मतदारसंघातील गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण अशा मोहिमेतून अशा प्रसंगातून एखादी मोहीम जन्माला आली पाहिजे. बर सुधीर भाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मग आपण अपेक्षा करूयात की गावखेड्यात अशा प्रकारची कृत्य होणार नाहीत आणि गैरसमजुतीतून एखाद्या कुटुंबाला किंवा समाजातल्या कोणत्याही एखाद्या घटकाला विशिष्ट टार्गेट करून त्यांना मारहाण करणं किंवा आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी सगळ्यांच्या जिव्हाळ्याची. दररोज ज्यातून आपल्याला धक्के खात प्रवास करायला लागतो त्या खड्ड्यांची. यंदा पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमधल्या अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. खड्ड्यांमुळे डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली पुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि त्यामुळे वाहतुकीची
मोठी कोंडी होऊ लागली। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, म्हणजे दुहेरी त्रास, एकतर खड्डे आणि वाहतूक कोंडी। या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली, तक्रारी केल्या, पण प्रशासन मात्र ढिम्म। अखेर या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य वाहन चालकांच्या बरोबर सगळ्यात जास्त त्रास व्हायचा तो डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांना, कारण त्यांना इथे उभं राहून वाहनांना नियंत्रित करणं, वाहन चालकांच्या वेळप्रसंगी शिव्या खाणं हे सगळं करायला लागायचं। शेवटी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आणि इथले खड्डे बुजवण्याचं काम केलं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, हे खड्डे न बुजवल्याबद्दल प्रशासनाला खडे बोल सुनवायचे का पोलिसांचं अभिनंदन करायचं की त्यांनी पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवले? फिलिमजी, तुमची जी संभ्रमावस्था आहे तीच आज माझी आहे आणि तीच आज लोकांची आहे। कारण का बोललं जातं की गाड्यांची संख्या वाढलेली आहे, पाऊस पडतोय, इथं मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन होत आहे, त्यामुळे गर्दी होते आणि फक्त पोलिसांनी 4 ठिकाणाचे खड्डे बुजवले। आणि मी तुम्हाला दृश्य दाखवतो। खरं तर सकाळी मलाही वाटलं होतं की खूप ट्रॅफिक आहे, शुक्रवारी मला फक्त डोंबिवली ते गोरेगावला जायला 5.5 तास लागले, म्हणजे ही परिस्थिती रोज होत होती। पण आज खरंच या रोडने जाणाऱ्या अनेकांना आश्चर्य धक्का बसलेला आहे। मी तुम्हाला पूर्ण दृश्य दाखवतो। वाहतूक कोंडीच नाहीये, म्हणजे रेग्युलर इथून जायला फक्त 15 मिनिटाचा रस्ता जो आहे तो 15 मिनिटाचा रस्ता पार करण्याकरता 1.5 ते 2 तास कमीत कमी लागतात, त्याच्यापेक्षा जास्त काळ लागतो। पण असं असताना आज इथला हा जो इथं मागचा हा काटाईचा ब्रिज जो आहे, हा इथला उड्डाण पूल जो आहे, त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। पुढे ट्रॅफिक नसायचं, पण खड्डे पडल्यामुळे मोठमोठे खड्डे होते, त्यामुळे वाहतूक कोंडी तिथे व्हायची। ते खड्डे ट्रॅफिक पोलिसांनी बुजवले। मागे काटाई टोल नाका जो आहे तिथले खड्डे, मेन काटाई नाका जो आहे तिथले खड्डे ते पोलिसांनी बुजवले। आणि दृश्य तुम्ही पाहू शकता, ट्रॅफिक पूर्णपणे रनिंग आहे, कुठेच वाहतूक कोंडी नाहीये। नॉर्मल जी गाड्यांची संख्या आहे ती संख्या आहे। आणि आज खरंच लोकांना असं वाटलं असेल की सोमवारचा दिवस आहे, सोमवारी बहुतांश सगळे लोक कामाला निघतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल, पुन्हा सामोरं आपल्याला वाहतूक कोंडी जावं लागेल, आपल्याला बराच वेळ जाईल मग त्याच्यामुळे। आणि असं सगळं लोकांनी विचार केला होता। हा विचार मिलिंदजी मी देखील केला होता, पण मला देखील आश्चर्य धक्का बसला, कारण का आज इथे वाहतूक कोंडीच नाहीये। पाहिलं तर बघा पूर्ण मागेपर्यंत। अजित, ते कॉन्स्टेबल बोलतील का आपल्याशी? सांगतो, मागे दाखवा। हो नक्की नक्की, मी पूर्ण प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलण्याचा। दादा एक मिनिट, दादा आपलं नाव काय? संदीप कोडी। संदीपजी, आम्ही रोज बघतो तुम्हाला इथे, आज वाहतूक कोंडी का नाही? ते खड्डे बुंजले त्याच्यामुळे कोणी बुजवले खड्डे? पोलिसांनी बुंजवले। मग ह्याच्या आधी आपण बऱ्याच वेळा पाहिलं की वाहतूक कोंडी होते ते खड्ड्यांमुळे होते आणि गाड्यांची संख्या जास्त सांगितलं जातं, पण आता खड्डे नसल्यामुळे किती फरक पडतो? खड्डे नसल्यामुळे ट्रॅफिकच होत नाही, सुरळीत जाते। खड्डे पडले त्याच्यामुळे ट्रॅफिक होते जास्त। तुम्हाला रोज लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागतं? रोज संताप, लोक बोलतात आम्हाला तुम्ही ट्रॅफिक होता, पण आम्ही काय करणार, खड्डे पडले त्यामुळे ट्रॅफिक होते। म्हणजे पाहिलं तुम्ही हे सगळे इथे ट्रॅफिक पोलीस वाले वॉर्डन आहेत, आपल्यासोबत लोक आपण त्यांच्याशी बोलले आहेत। आज रेगुलर आपको ट्रैफिक लगता, आज लगा? आज नहीं लगा, बिल्कुल नहीं। क्यों नहीं लगा? पता नहीं, बट डेली बहुत ज्यादा। मैं आपको बताता हूँ, यहाँ के जो जितने भी खड्डे थे, ये थाने ट्रैफिक पुलिस ने यहाँ पे खड्डे जो है वो भर दिए थे, ट्रैफिक नहीं है। अब क्या बोले जाओ? ये डेली का प्रॉब्लम है, साल भर से ऐसे ही प्रॉब्लम चल रहा है। बहुत कंडीशन खराब है, 2-2 घंटे लगते हैं। डुम्बोली से यहाँ पे आने में मुझे 1 घंटा लग जाता है। तो ये आज लगा? बिल्कुल नहीं, आज डायरेक्ट आ गया हम लोग यहाँ पे। ये इसका रीजन है कि बीच में जो गड्ढे थे वो बुझ गए, सब पूरे बुझ गए। अच्छा, पता नहीं था, बट ये अभी बहुत ज्यादा प्रॉब्लम चल रहा है। ट्रैफिक पुलिस को क्या कहना चाहोगे? वर्स्ट है, ये लोग बाकी चीजें देखते हैं, जैसे अभी प्रॉब्लम है कि यहाँ पे आपके हेलमेट नहीं है या रूल तोड़ रहे, रॉन्ग वे से आ रहे, वो सारे में पेनल्टी करते हैं, पकड़ते हैं, लाइसेंस ले लेते हैं, बट ये सारी चीजें कंट्रोल नहीं करते ये लोग। हाँ, लेकिन अभी उन्होंने गड्ढे बुझे सब भर दिए, इसलिए आज ट्रैफिक नहीं हो रहा है। नहीं, उनके लिए क्या बहुत अच्छा बात है, हुआ है तो बहुत अच्छी बात है, क्योंकि तुम्ही ऐकलं असेल की ट्रॅफिक पोलिसांच्या तक्रारी खूप आहेत, पण ट्रॅफिक पोलिसांनी जे आज काम केलेलं आहे या कामामुळे लोकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये खरंच म्हणजे हे वाहतूक पोलिसांचं काम आहे मुलींजी, हा मुख्य प्रश्न आहे। खरीच गोष्ट आहे की आपलं काम सोडून त्यांना खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला, म्हणजे ते खड्डे बुजवता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आणि ज्या प्रशासनाकडे रस्ते आहेत त्यांच्याही तोंडात खरं तर चपराक आहे, त्या वाहतूक पोलिसांच्या करता कल्याण डोंबिवलीकर। आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। कोंडी, वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे होणारी कोंडी अशा
मुद्द्यांबद्दल आपण बोलतो आहोत, कारण हाच महाराष्ट्रातला चर्चेचा मुद्दा आहे. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत दहिसरहून जोडले गेलेत. सुस्मिता, डोंबिवलीमध्ये खड्डे शेवटी वाहतूक पोलिसांनी बुजवले आणि वाहतूक कमी झाली. दहिसरला काय स्थिती आहे? खरं तर मुंबईमधल्या अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या गेली अनेक वर्ष आपण पाहतो आहोत. एकीकडे रेल्वे जरी सुरू झालेली असली तरी सुद्धा रेल्वेनं जाणाऱ्यांची संख्या आणि खाजगी वाहनांनी किंवा एकूणच रस्ते वाहतुकीचा वापर करत आपल्या इच्छितस्थळी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यातही सध्या अनेक उड्डाणपुलांवरती रस्त्यांवरती वाहनांची गर्दी पाहायला मिळते. तासनतास लोकांना थांबावं लागतंय. अगदी खड्डे असलेत काय किंवा नसलेत काय, परंतु वाटेतले जे अडथळे आहेत ते काही कमी होत नाही आहे. ट्रॅफिकच्या रूपाने ते रोज अनेकांना पाहायला मिळतात. माझ्या मागे जर आपण बघत असाल तर हा सरळ रस्ता समोर वसई बोरिवली कांदिवलीच्या उड्डाणपुलाच्या दिशेने जातो आणि इथं वाहनांची स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. खरं तर दररोज अशा पद्धतीने प्रवास करणाऱ्यांची संख्या असते की सकाळी अप दिशेला आणि संध्याकाळी डाऊन दिशेला जाणाऱ्या वाहनांच्या तासनतास रांगा लागून असतात. इथे जर आपण दुसरीकडे बघाल तर सर्व्हिस रोडवरती सुद्धा वाहनच आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकूणच वाहनांची संख्या आता वाढलेली आहे. दरम्यानच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर खाजगी वाहनांचा वापर वाढलेला होता आणि आता अशाच पद्धतीनं ही वाहनं रस्त्यावरती आहेत आणि लोक इकडे प्रवास करतात. तर इथे जर आपण बघाल तर ऑफिसला जाणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यांवरती ज्या वेळेला अशा पद्धतीने ट्रॅफिक होते त्यावेळेला नागरिकांच्या आरोग्याशी सुद्धा आपण बघतो की खेळलं जातं, कारण बऱ्याचदा आरोग्याच्या विविध समस्या सुद्धा यामुळे निर्माण होतात. एकीकडे विकास कामं मुंबईत अनेक ठिकाणी सुरू आहेत. या विकास कामांमुळे रस्त्यामध्ये काही भाग हा ब्लॉक होऊन जातो, तो वापरात येत नाही. दुसरीकडे या विकास कामांबरोबर जो रश आवर आहे, जो ऑफिस आवर आहेत ते मात्र सगळीकडे सारखेच. आता हळूहळू सगळे ऑफिसेस खुले झालेत, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या कायम आहे. आणि आता ज्या ठिकाणी मी आहे गोरेगाव या परिसरामध्ये तर इथे स्लो मुव्हिंग ट्रॅफिक मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अपेक्षा करूयात की या भागातले खड्डे आता थोडेसे कमी झाले असतील, पण वाहतुकीची कोंडी मात्र अद्यापही कायम आहे. सुस्मिता, तुर्तास धन्यवाद.